किंवा विकासकांनी कामं केलेत पण अजून काम नीट झालेलं नाही, अशा सगळ्या ठिकाणी सन्माननीय CEO साहेब कल्याणकर साहेब यांना व्हिजिट करण्याचे आदेश, तात्काळ व्हिजिट करण्याचे, म्हणजे आता हे झाल्यानंतर तात्काळ व्हिजिट CEO साहेब करणार आहेत त्या इशाऱ्या प्रकल्पांना व्हिजिट करण्याचे आदेश आणि हे सगळे विषय सोडवण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। तसंच पुण्यामध्ये जो आपल्याला माहीत असेल पूर आला होता, त्या पुराच्या संदर्भात टेलिकॉन्फरन्सिंगवर पुण्याचे आयुक्त होते, जलसंपदा खात्याचे प्रधान सचिव होते त्या ठिकाणी, आणि सगळ्यांनी मिळून तो पुराची कशामुळे तो जे पाणी भरतं ते कशामुळे भरतं, किती क्युसेक भरतं, त्याच्यावर काय उपाययोजना करेल ह्याची विस्तृत चर्चा झाली। त्याच्या संदर्भातले तातडीने कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। सन्माननीय राजसाहेबांनी जे विषय मांडले होते पुराच्या संदर्भात की त्यांचं कॉम्पन्सेशन त्यांना मिळेल, त्यांचं नुकसान झालं त्यांचं कॉम्पन्सेशन मिळालं पाहिजे, तर तो सुद्धा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना संयुक्त बैठक घेऊन देण्यात आला। तसंच जो शिळफाट्यावर ज्या पद्धतीने जे मुलांचा मृत्यू झाला त्याला 10 लाखाचा चेक आणि सरकारी नोकरी त्याला देण्यात यावी असा आदेश पारित करण्यात आला। तसंच जो पलावा आहे आणि तिकडे शिळफाटा आहे, तिकडे जो ट्रॅफिक जॅम होतो, तिकडे भूसंपादन अजून झालेलं नाहीये, त्याही विषयावर पुढच्याच आठवड्यात बैठक घेऊन निर्णय करण्याचे आदेश हे सुद्धा झालेले आहेत। तर जे विषय आम्ही सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून मांडलेले आहेत, आज त्याच्यावर अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि सकारात्मक निर्णय झाले। संदीप, उरण प्रकरण जे आहे ते अतिशय गंभीर आहे, उरणमध्ये बलात्कार प्रकरण जे झाले आहे तोही विषय झाला। त्या संदर्भातले तिथले जे आयुक्त आहेत त्यांच्याशी CM साहेब बोललेले आहेत आणि त्यांनी ती माहिती सन्माननीय राजसाहेबांना दिली की आता सगळी माध्यमांसमोर सांगणं शक्य आहे। मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची बंद दारात चर्चा झाली अशी माहिती मिळत आहे, काय? भेटले ना, जो मीटिंग झाल्यानंतर चहा प्यायला भेटले असतील। आता काय चर्चा झाली मला माहिती। या भेटीवरती संजय राऊत असे म्हणाले की भेट आहे, याआधी त्यांनी म्हटलं होतं की विधानसभा निवडणूक आम्ही सर्व जागांवरती लढू अशी म्हटली, परंतु आता ही भेट घेतात, त्यामुळे यामध्ये एवढी मोठी डील झाली असावी असं संजय राऊत। डीलचा संजय राऊतांना डीलच सुचते, कारण थोडे ढील आहेत ते, त्यामुळे डील सुचते त्यांना, आणि आपण जे करतो तेच लोक करत असतील असं त्यांना वाटतं। यांचे मुख्यमंत्री कधी कोणाला भेटले नाहीत आणि यांचे मुख्यमंत्री एवढे कुचके आहेत, जेव्हा ते होते 2.5 वर्ष ते कोणाला भेटायचे नाही, दुसरे भेटणार ह्यांना कुचकटपणाच सुचतो, दुसरं काही संजय राऊतांना सुचू शकत नाही। सचिन वाझे यांनी आज एक त्याची प्रतिक्रिया आलेली आहे की अनिल देशमुख PA माध्यमातून जे आहेत ते सगळे व्यवहार करत होते असं त्यांनी म्हटलंय, आणि त्यात जयंत पाटलांचं नाव सुद्धा घेतलंय पत्रात। मला असं वाटतं त्याची आता चौकशी होईल, काय आरोप प्रत्यारोप चालले त्याची चौकशी झाली पाहिजे। मुळात काय आहे की सचिन वाझे जाता जाता त्यांनी जे रिमार्क दिले, मुळात याची सत्यता काय आहे काय नाही, मला वाटतं आता कोर्टामध्ये या केसेस ज्या उभ्या राहतील बऱ्याचशा गोष्टी समोर येतील। कायदा सुव्यवस्था संदर्भात काही चर्चा झाली का? कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात अपनी सीट आदित्य ठाकरे के खिलाफ खड़ी करे, क्या कहना चाहेंगे? कुछ डिस्कशन हुए CM से? क्या वर्ली विधानसभा सीट को नहीं कोई चर्चा बैठक हुई है, कोई चर्चा नहीं हुई। अपनी जो है कैंडिडेचर वहाँ पे खड़ा करेगा? हाँ बिल्कुल, आदित्य ठाकरे के खिलाफ। हाँ बिल्कुल, और आज से डिसाइड करेंगे आने वाले दिन में। बैठक क्या महायुति के साथ चुनाव लड़ने को लेकर कहीं कोई चर्चा हुई है? नहीं, पार्टी का स्टैंड है? जो लोगों की समस्या थी वो डिस्कस करने के लिए हम गए थे। वरली मतदार संघ में आपको मालूम है पिछले 5 साल से कुछ काम नहीं हुआ है, तो वहाँ के बहुत सारे लोग राज साहब को मिलने आए थे, उनकी समस्या बताई थी, उसके बारे में एक पॉजिटिव चर्चा हुई और उसमें कुछ पॉजिटिव डिसीजंस ये CM साहब ने लिए। डिसीजंस मतलब क्या फिर एक बार राज ठाकरे सपोर्ट करेंगे कुछ सीट्स पे? नहीं, लोगों की समस्या के बारे में पॉजिटिव डिसीजन। कोई राजनीतिक चर्चा कोई हुई नहीं है, जो चर्चा हुई वो लोगों की समस्याओं के बारे में हुई, उसमें पॉजिटिव चर्चा हुई और उसमें लोगों की समस्या सुलझाने के बारे में पॉजिटिव डिसीजंस हुए हैं।
सचिन पाटिल का नाम लिया जयंत पाटिल का, कैसे देखते हैं? मुझे लगता है आगे आगे और बहुत चीजें सामने आने वाले देखते हैं। कर्णबाळा जे तुमचे पदाधिकारी आहेत ते फरार आहेत असं आता राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी झाले वेडी. एक तर त्या म्हणजे अमोल मिटकरी म्हणजे काय चिखलात दगड मारणार काय त्याच्यावर. अजून वेगळा शब्द वापरला असता पण वापरणार नाही मी. आणि कर्णबाळा फरार आहे का, आम्हाला अधिकार आहे ना अँटिसिपेटरी बेलला जायचा. आम्ही अँटिसिपेटरी बेलला गेलोय आणि आम्ही काय फरार व्हायला वेषांतर करून वगैरे काही फिरत नाही, नॉर्मल फिरतोय. जितेंद्र आव्हाड की गाड़ी पे हमला हुआ, कैसे देखते हैं आप? जितेंद्र आव्हाड की गाड़ी पे हमला हुआ. नाही, जे समस्या होती त्या समस्यांवर चर्चा झाली. आणि जळगावचा पण विषय होता, वैभव खेडेकर पण आलेले, त्यांचा पण इथला विषय होता. तर असं काही सिलेक्टिव्ह घेतले नव्हते, ऑल ओव्हर जे विषय साहेबांकडे येतात ते विषय पण जे घेतले. अधिकारी काम जितेंद्र आव्हाड की नाही गाडी करत, पे हमला हुआ कारवाई था, संदीप जी. होणं अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ज्या पद्धतीने सुद्धा मनसेचे नाही, आता आपण जे सीएम साहेबांवर भेट झाली त्याच्यावर जे अधिकारी काम जितेंद्र आव्हाड करत की नाही, गाडी पे याच्यावर हमला हुआ था, कारवाई कैसे संदर्भात काही देखते हैं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का? जे अधिकारी काम करत नाही त्यांच्या संदर्भात कारवाई संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तर काही मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिकली सांगितलं. आम्ही जेव्हा हा विषय मांडला की एसआरचे बरेचसे अधिकारी जे आहेत की ते स्टॉप वर्क देतात, लोकांची भाडी दिली नाही म्हणून, आणि स्टॉप वर्क देऊन पण काम चालू असतं, तेव्हा सीएम साहेबांनी सीओना सांगितलं की असे जर कोण अधिकारी करत असतील तर त्यांना तात्काळ सस्पेंड करा, अशा प्रकारचे सूचना सुद्धा त्यांनी दिल्या. संदीप जी,